चंद्रपुरात 93 गुंतवणूकदारांची तब्बल 2,77,00,000 रुपयांची फसवणूक। कमी दिवसात भरघोस परतावा, सोने आणि फ्लॅटची रक्कम परत मिळण्याचे आमिष दाखवून चंद्रपूर जिल्ह्यातील 93 गुंतवणूकदारांची तब्बल 2,77,48,926 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 आरोपींचा शोध सुरू आहे। गडचांदूर येथील रेवनाथ आनंदराव एकरे यांच्या तक्रारीवरून 18 नोव्हेंबर 2022 रोजी मोतीलाल दुलाल सरकार, बेल्लारी वेंकटाचारी आणि अनुमंडला महेंद्र रेड्डी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला। आरोपींनी ग्रँड फॉर्च्युनर इन्फ्रा डेव्हलपर्स या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना कमी कालावधीत मोठा नफा, सोने आणि फ्लॅट संबंधी आकर्षक योजना दाखवून पैसे उकळल्याचा आरोप आहे। तपासात फिर्यादी रेवनाथ एकरे यांनी स्वतः व त्याच्या सहकार्यांच्या मदतीने 2,26,60,000 रुपयांची गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे। आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासादरम्यान चंद्रपूरमधील एकूण 93 गुंतवणूकदारांची 2,77,00,000 रुपयांहून अधिक रक्कमेची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे। या प्रकरणातील आरोपी मोतीलाल सरकार, चंद्रपूर, बेल्लारी वेंकटाचारी हैदराबाद आणि अनुमंडला महेंद्र रेड्डी तेलंगणा हे गुन्हे दाखल झाल्यापासून फरार आहे। आरोपींबाबत कोणतीही माहिती असल्यास आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथे तातडीने संपर्क साधावा असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांनी केले आहे। पोलीस स्टेशन गडचांदूर येथे या ठिकाणी याबाबत गुन्हा दाखल झालेला आहे आणि यातील फिर्यादी आहेत रेवनाथ एकरे यांनी गडचांदूर या ठिकाणी तक्रार दिली की त्यांना शेतीचे लेआउट धारक एक प्लॉट तयार करून ग्रँड फॉर्च्युनर कंपनी हैदराबादच्या कंपनीनं एका प्लॉट मागे काहीतरी 1 ग्राम सोनं परत एका गुंतवणूकदाराकडून 5 लाख रुपये अशी त्यांनी त्यांच्याकडून ठेव म्हणून स्वीकारली आणि ते परत एका वर्षात दुप्पट देण्याचे त्यांनी तसे आश्वासन दिले। अशामुळे त्या 93 गुंतवणूकदारांनी या ग्रँड फॉर्च्युनर या कंपनीमध्ये अशी गुंतवणूक केली होती। त्याबाबत यातील आम्ही 4 आरोपी अटक केले आहेत आणि 3 आरोपी आतापर्यंत त्यांचा आरोपीचा शोध सुरू आहे। आणि परत जास्तीत जास्त विद्यार्थी, वयोवृद्ध आणि सेवानिवृत्त लोकांना आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर तर्फे आम्ही आवाहन करतो की कुठल्याही अशा कंपन्या की ज्या कुठल्याही नॅशनलाइज बँकेच्या आधारे अधिकृत नाही आहेत अशा कंपनीला किंवा त्यांनी दिलेल्या लालचीसाठी कुठल्याही याच्यासाठी बळी पडू नका आणि आपली स्वतःची फसवणूक करून घेऊ नका, हे सर्व जनतेला माझं आव्हान आहे। ग्रँड फॉर्च्युनर कंपनी हे 2008 पासून कार्यरत होती आणि जवळपास 3 वर्ष त्यांनी त्या 93 लोकांना गंडवण्याचे प्रोग्राम सुरू ठेवले होते। महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या गुंतवणूकदाराची त्यांनी ते फसवणूक केली होती त्याबाबत त्या ग्रँड फॉर्च्युनर कंपनीचे आम्ही सगळे अकाउंट होल्ड केले आहेत आणि 2,97,00,000 रुपये त्या ठिकाणी फ्रीज केले आहेत आणि त्या 93 ग्राहकाचे ते पैसे मिळण्याची हमी आता घेतली आहे शासनाने।